वन वेलकम बॅक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी एक इकडे क्रिकेट समालोचक आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण पाहत आहेत खान साप लेजंड ट्रॉफी 2026 सीझन 10. हॅलो 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 मम्मा भाई इतना भाई दोनों टीम का 12th मैन, दोनों टीम आपला 12th मॅन पाठवायचा प्लीज. गावडे साहेब नेहमीप्रमाणे या प्रतियोगितेसाठी आपण पाहतोय सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोरेगाव महोत्सवचा आजचा हा शेवटचा दिवस. शेवट म्हणजे गोड. आणि आज यस पंचाचा निर्णय होतोय. लेट्स प्ले. थांबा सर, थोड़ा साइड होना, कॅमेरा भी साइड. चला पहिलाच बॉल शेवटच्या दिवसाचा. बॅटचा कडा लागून बॉल जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. एक धाव इकडे झालाय आणि पहिला बॉल 8 वाजून 41 मिनिटांनी पहिला चेंडू टाकण्यात आला. संजय भाई विनंती असेल की आपला 12th मॅन पाठवायचा आहे प्लीज. ओहो वाह, जबरदस्त इथे फटका सजवलाय आणि सुरुवात झाली इथे, पण नाही, झाडाला बॉल लागून आत आलाय. पंचाचा निर्णय काय येतो? यस चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे हा, येतोय आजच्या दिवसातला शेवटच्या दिवसातला खान साप लेजंड ट्रॉफी चौकार. सर 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 थोडे मॅच थांबवायची प्लीज. दोन्ही टीमचा 12th मॅन प्लीज पाठवा, कारण स्कोरिंग करायला इकडे थोडा त्रास होतोय. ओके चला चालू करा. सर 8 वाजून 41 मिनिटांनी पहिला चेंडू टाकण्यात आला. आपण पाहताय ते खान साप लेजंड ट्रॉफी 2026 सीझन 10. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. बघूया बॉल कुठे जातोय, कुठे लँड होतोय, आणि हाय बॉल देखील जातोय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार अर्जुनच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या झाली 9 या आकड्यावरती. आजचा दिवस 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओहो अजून एक चांगला बॉल इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. बॉल जातोय फ्लॅट 6. हा येतोय खान साप लेजंड ट्रॉफी षटकार अर्जुनच्या बॅट मधून. रिप्ले मध्ये पाहू शकता, नजर होती बॉल वरती आणि शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोललाय आणि बॉलला पाठवून दिलंय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये 6. 15 धावा झाल्या. धाव फलकावरती सेट होऊन आला इकडे अर्जुन डगआउट मधूनच. आणि पहिल्याच सामना इकडे चालवला. पहिल्या सामन्यामध्ये चौकार षटकाराचा पाऊस आपण पाहतोय. अजून एक फुलटॉस बॉल, पण आता मात्र तिथे प्लेयर आहे, फिल्डर आहे तिकडे. आणि आता स्ट्राईक रोटेट होतोय आणि नव्याने आता स्ट्राईकला येतोय फलंदाज दिनेश. चला दिनेश. अच्छा दिनेश धोनी नावाने फेमस आहे. नाव दिनेश जरूर आहे पण धोनी नावाने फेमस आहे. दिनेश नाव आहे. हा पहिलाच बॉल तर पट्ट्यात आलाय, पण खेळाडू तिकडे आहे, झेल पकडलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार षटकार लागला. त्यानंतर विकेट. गोल्डन डकचा शिकार ठरतोय दिनेश. बॅक टू द डग आउट.
पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या नंतर 16 धावा झाल्या 10 फलकावरती, 1 गडी बाद. कालचा दिवस अप्रतिम असा होता आणि कोण विसरेल तो एक्झिबिशन सामना, ज्यामध्ये खान साहेबने खूप चांगली फलंदाजी केली होती. 3 बॉलमध्ये 3 षटकार लावून तो एक्झिबिशन सामना आपल्या खिशात टाकला आणि लाजवाब अशी फटकेदारी केली. 13 बॉलमध्ये 41 धावा, द वन मॅन शो असा खेळ कालच्या दिवसामध्ये त्याने केला. शास्त्रीनगर या ठिकाणी खान साहेब लेजंड ट्रॉफीमध्ये. शैलेश लेव्हनला पण नंतर बोलवा, हा जो जिंकेल आणि शैलेश लेव्हन त्याच्यात इनिंग ब्रेक. हां हां योगेश दादा वैद्य, ऋषीदादा वैद्य यांचे छोटे बंधू वैद्य हे नाव टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव. आज पाहतोय योगेश दादा इकडे आलेले आहेत फलंदाजी करायला. नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये धावा तर आल्यात, पण विपिन नवीन गोलंदाज विपिन वैयक्तिक पहिलं आणि दुसरं षटक घेऊन येतोय विपिन. चल देखो, आपको 25 मिनट दिए गए हैं. 25 मिनट के अंदर आपको जो 6 ओवर का कोटा है पूरा करना होगा. अगर मेरी आवाज कप्तान तक आती तो ये रूल है आपको फॉलो करने पड़ेंगे. 25 मिनट. हाँ सर. ओ जबरदस्त बॉल, इथं थोडासा फुटस बॉल होतात पण बॉल खाला राहिला पंचाचा नाही. तो 17 धावा झाल्या 10 फलकावरती. रिप्लेमध्ये पाहू शकता थोडासा अजून बॉल खाली राहिलाय. अर्जुनची आपण हाईट पाहिली तर 6 फूट अशी हाईट आहे, पण बॉल थोडासा खाली राहिला म्हणून की काय त्याला वागता आलं नाही आणि पंचाचा निर्णय येतोय 22. 17 धावा. ओहो, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न करत होता पण यंदाही देखील बीट केले. विपिनची जी गोलंदाजी आहे ना, स्टंप तुटवून सट्टीकाली टप्प्यावरती गोलंदाजी आता करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा झाल्यात, तर त्यानंतर भरपाई करावी लागेल आणि ती भरपाई करण्यासाठी इकडे विपिनला बोलवले गोलंदाजीसाठी. खान साहेब लेजंड ट्रॉफी 2026 सीझन 10 मानाची, अभिमानाची आणि गोरेगावकरांची सर्वांची लाडकी नंबर 1 प्रतियोगिता खान साहेब लेजंड ट्रॉफी. पुढचा बॉल, हा इनसाइड आउट. जबरदस्त दोन्ही प्लेयरच्या मधून बॉल होतोय फरार. 1 बाउन्स हा येतोय खान साहेब लेजंड ट्रॉफी चौकार. लय मध्ये आलाय आता, फॉर्म मध्ये दिसतोय, चांगल्या टच मध्ये दिसतोय इकडे अर्जुन. रिप्ले मध्ये वा काय क्लासिकल फटका इकडे सजवलाय. 2 प्लेयर आहेत पण त्याच्यानंतर हा स्ट्रोक ला जवाब. क्या बात है, ये है कमबॅक. एक तेरी तो एक मेरी. एक चौकार आपण देखील मारला पण त्याच्यानंतर याचे ब्रह्मास्त्र वापरले आणि यॉर्कर बॉल इकडे टाकवलाय आणि दाखवलं इकडे अर्जुनला की बाबा आपणही देखील चौकार मारू शकता ना, की मला तुमचा पुढचा बॉल देखील मी तुम्हाला चौकार मारू देणार नाही आणि ते त्यांनी दाखवलंय. 1.4चा खेळ संपला आणि 21 धावा झाल्या 10 फलकावरती, 1 गडी बाद. पुढचा बॉल टप्प्याचा बॉल. हो, सरप्राईज डिलिव्हरी. वेलकम योगेश दादा, स्वागत आपलं खान साहेब लेजंड ट्रॉफी मध्ये. बॉल तर वाईट आहे पण जबरदस्त इथे ह्या बॉलने उसने घेतली. खेळपट्टी अशी आहे तर आपण पाहिलं की पहिल्या दिवसापासून त्या आतापर्यंत मदतगार साबित झाली इथे गोलंदाजालाही देखील, पण फलंदाजही देखील कमी नाही. पहा बॅकफुटला गेले, फक्त कट केला आणि खेळाडू होता एक सोपा झेल. खातं उघडलेली नाही आणि आई देखील पहिल्याच बॉलवरती योगेश दादा जातोय डगआउटच्या दिशेने. दुसरा गडी बाद 22 या धाबावरती. टीमची धावसंख्या होते 2-2, लॉस ऑफ 2 विकेट. चला, पहिल्या ओव्हरमध्ये देखील विकेट आला, दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट आला आणि आता येतोय फलंदाजीसाठी मला असं वाटतं कपिल येतोय. चला, 22 धावा तर झाल्या. अर्जुन आपण पाहतोय की खूप चांगली फलंदाजी करतोय. 6 बॉलमध्ये 16 धावांची खेळ खेळतोय आणि आता नवीन बॅटर येतोय कपिल. चला, आल्याच ग्राउंड शॉट तिथे खेळणारे प्लेयर आहे. तिथे आउटफिट थोडीशी खराब असल्यामुळे इथे झेल
बॉल तर पकडलाय, तर एकच धाव विकेट आली. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 23 धावा झाल्यात धाव फलकावरती 2 गडी बाद. पोलीस स्पोर्ट वाहिनीवर आपण लाईव्ह ही प्रतियोगिता पाहतोय. सलग 4 दिवस या मैदानावरती ही प्रतियोगिता आपण पाहतोय. ट्रोलिंग स्पोर्ट्स एक अशी वाहिनी, याला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून की काय आपल्याला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील. एक असा ब्रँड ट्रोलिंग जो तुमच्या आणि आमच्या भेटीला आला आणि आज मोठमोठ्या टुर्नामेंटही नका मुंबईमध्ये, नका मुंबईच्या बाहेर आणि अख्ख्या महाराष्ट्रात ट्रोलिंगच्या स्पोर्टच्या माध्यमातून ही प्रतियोगिता दाखवली जाते. तर आपल्या मित्रालाही देखील सांगा आणि सर्वांना सांगा की ट्रोलिंगच्या माध्यमातून खानसाप लेजंड ट्रॉफी आहे, ती पहा आणि जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तिसरं षटक म्हणजे बोनस षटक म्हणावे लागेल. या षटकामध्ये जर का बॉल फलंदाजाने सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट मारला की तो आउट आहे, पण 1 बाउन्स गेला तर 4 आहेत. म्हणजे ह्या ओव्हरमध्ये आपण जितक्या रन बनवणार ना तितके रन तुमच्या खात्यामध्ये जातील. आता ते आपल्यावरती आहे फलंदाजावरती की किती धावा बनवतील ह्या ओव्हरमध्ये आणि किती धावा प्लस ऍड करून तुमच्या खात्यामध्ये जातील. चौकार षटकार मारताना तर भरपूर लोकांनी पाहिलं, पण सिंगल डबल कसं कन्वर्ट करतात, स्ट्राईक कसं रोटेट करतात ना, या तिसऱ्या ओव्हरमध्ये खानसाप लेजंड ट्रॉफीने आपल्याला शिकवलंय. पहा कमी गतीने टाकलेला बॉल, जर काही तिसरं ओव्हर नसलं तर हा बॉल नक्कीच सीमारेषेच्या बाहेर गेला असता. पण माहिती आहे अर्जुनला की ह्या ओव्हरमध्ये षटकार मारू शकत नाही आपण. तर 1-1 रन नेते धावसंख्या वाढत असताना टीमची धावसंख्या होते 25. 2 गडी बाद. हा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता पण बीट केले फलंदाजाला. क्लासिकल बॉल इकडे होता. फलंदाजासाठी ही देखील चांगली विकेट आहे आणि गोलंदाजासाठी ही देखील चांगली विकेट आहे, पण तुमचं 100% तुम्हाला द्यायचंय. आता तुम्ही कशा प्रकारे गोलंदाजी आणि कशा प्रकारे फलंदाजी करतात ना हे तुमच्यावरती आहे. पहा पायावरती टाकलेला बॉल, फक्त मनगटाचा वापर केला, ग्लान्स केले तिकडे. गोशांकित तिऱ्यामध्ये 1 धावांसाठी जातोय. अरे सोनू 26वा धावफलकावरती 2.4चा खेळ संपलाय. गोरेगाव मधली अशी प्रतियोगिता जो टाइम आयोजकांनी दिला त्या टाइमनुसार ही प्रतियोगिता चालू होते. 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे आणि गावडे साहेब आहेत तिकडे. भारताचा झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होते. प्रजासत्ताक दिनचा कार्यक्रम आपण पाहतोय. शास्त्रीनगर ह्या ठिकाणी सर्व रहिवासी प्रत्येक जो आपला सण, जो आपल्या देशाचा कार्यक्रम असतो, खूप आनंदाने साजरा करतात. आणि आजचा प्रजासत्ताक दिनही देखील आपण पाहतोय. जिथे घोषांकित एरिया आहे त्या ठिकाणी गावडे साहेब आणि सर्व आमचे रहिवासी त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. मित्रांनो आज प्रजासत्ताक दिन आहे. 28 रन 28. तर आपल्यालाही देखील सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पाहू शकता स्क्रीनवरती प्रजासत्ताक दिन कशा प्रकारे साजरा केला जातोय. पाहूया प्लस ह्या ओव्हरमध्ये किती धावा आल्यात आणि किती धावा. 5 धावा आल्या म्हणजे 10 धावा तुमच्या खात्यामध्ये दिल्या जातील. नाही जास्त झाले प्लस करायचे. तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 आले तर 10 म्हणजे जेवढे रन आहेत त्यांना डबल डिजिट मध्ये दिले. तिसऱ्या ओव्हरमध्ये स्पेशली
ओनली थर्ड ओव्हर बस. तुम्ही ते 5 मोजा त्याच्यामध्ये फुलटॉस बॉल. अहो पंचांच्या बाजूला इकडे झेल पकडला. वा वडा कॅच. अर्जुनचा एक मोठा गडी बाद करण्यात यश मिळालंय. चला 34 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 गडी बाद. सनी गोलंदाजी एंडवरती. यंग टॅलेंटेड बॉय अंडर 19च्या खेळाडूंनी हे देखील या प्रतियोगितेचा पहिल्या दिवसामध्ये दमखम दाखवलाय की हम भी किसी से कम नाही, आमची तर झाली आहे सुरुवात असं दाखवलंय. सनीला देखील आपण पाहू शकता अंडर 19 मध्ये खेळताना खूप चांगला एक असा जबरदस्त गोलंदाज. या छोट्या प्रतियोगितेमधून तर आपण मोठमोठ्या प्रतियोगिता खेळू शकता. तुम्ही आपलं टॅलेंट दाखवतात आणि टॅलेंट फक्त खान साहेब लेजंड ट्रॉफीमध्ये दिसतं. कारण खान साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे ना. ट्रॉफी पाहू शकता आपण स्क्रीनवरती. ह्या ट्रॉफीसाठी तर ही लढत आहे. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी ही लढत आहे. हा घमासान चालू आहे. सलग 4 दिवस आपण हा घमासान पाहतोय. शास्त्रीनगर या ठिकाणी ज्या प्रतियोगितेचं नाव आहे खान साहेब लेजंड ट्रॉफी. अकोटप्याचा बॉल होता. सनीचा वेग तर कायमच आहे, पण फलंदाज येतोय आणि बीट होतोय. ही खासियत आहे या सनीची. टप्पा अचूक आहे जेणेकरून की काय त्याला मदत मिळते आणि खेळपट्टी ही देखील आपण पाहिलं तर फलंदाजासाठी आणि गोलंदाजासाठी ही मदतगार आहे. मी आपल्याला सांगितलं की ते तुमच्यावर आहे डिपेंड की तुम्ही कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आत खेळतात. पहा आता दिशा भटकलाय. तारीफ की और यहाँ पर दिशा भटक गई सनी. कभी कभी ऐसा लगता है कि गेंदबाज और बल्लेबाज की भी तारीफ करो ना तो नजर लग जाती है. बरोबर आहे. 36 धावा झाल्या धावफलकावरती. 3 गडी बाद. आपण पाहत आहात खान साहेब लेजंड ट्रॉफी सीझन 10. आता ही देखील काहीतरी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही त्या प्रकारची गोलंदाजी करतो इकडे सनी. वा वडा बॉलिंग बांधून ठेवले. अर्जुनने समा बांधला होता. सुरुवात काय जबरदस्त केली पण त्यानंतर इनिंग के बाद अजून एक चांगला बॉल. लोअर फुटच बॉल होता. खालीचा राहिला. फक्त बॅट फिरवण्याचे काम करता पण गोलंदाज आपलं काम करतोय आणि इनिंग ब्रेकच्या नंतर राष्ट्रगीत केलं जाईल. 4 षटक काचा खेळ चालू आहे. 3.5चा खेळ आपण पाहतोय. 36 धावा झाल्या धावफलकावरती. 3 गडी बाद. शेवटचा बॉल सनीच्या हॅस्पेल मधला. शेवटचा बॉल हे देखील स्ट्रोक तर खेळला होता पण तेवढा प्रॉपर टायमिंग तेवढं झालेलं नाहीये. 1 धाव तर इकडे पूर्ण केली आणि एकाच धावाशी संतुष्ट व्हावं लागेल. 4 षटक संपलेत आणि 4 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्येचा विचार केला तर 3 गडी बाद. 37 धावा झाल्यात धावफलकावरती. पाचवं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय आणि पंचाचा निर्णय येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय येतोय पंचांचा. तर बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 5वं षटक बॅटिंग पॉवर प्ले असेल तर गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. गोलंदाज विपिन. वैयक्तिक दुसरं आणि टीमकडून 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय विपिन. 4 षटक संपलेत. 37 धावा झाल्या. तर 26 जानेवारी सुट्टीचा दिवस. प्रजासत्ताक दिन. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
8:41 पहिला चेंडू टाकण्यात आला होता आणि झाली होती सुरुवात आजच्या ह्या शेवटची. विपिनचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाही देखील होता, पण एवढं यश मिळालेलं नाहीये. बॉल जातोय घोषांकित एरियामध्ये, डिक्लेअर एरियामध्ये. एक धाव इकडे मिळेल. 39 धावा झाल्यात. प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपण आपल्या स्क्रीनवरती प्रोलिंग वाहिनी एक एक क्षण दाखवत असताना शास्त्रीनगर ठिकाणचे आमचे सर्व रहिवासी प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टवरती लाईव्ह दाखवत असताना. हो, हेलिकॉप्टर इथे सजवलाय. पिडांच्या दिशेने खेळाडू आहे. एकच धाव इकडे मिळेल. या 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होते वाढ. 39 रन झाले धाव फलकावरती. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे. पाहूया पुरेपूर किती फायदा उचलते दोन्ही फलंदाज. टप्प्याचा बॉल पुलतर केलाय, पण हाय देखील बॉल जातोय त्याच एरियामध्ये. बॅक टू बॅक ते क्षेत्र निवडले. गोलंदाजही देखील फलंदाजाला म्हणत असेल काय प्रॉब्लेम नाहीये, 6ची 6 बॉल मी टाकेल आणि त्याच दिशेने आपण मारलेत ना, काही फरक पडत नाहीये. नक्कीच आपण 6ची 6 बॉल त्याच ठिकाणी मारण, कारण धावा फक्त एकच येतील. अजून एक बॅटचा काढायला लागलाय. थोडंसं चप्पल थोडंसं स्ट्रगल करत आहे दोन्ही फलंदाज. खास करून आपण पाहिलेत समीर आणि कपिल. कॅच ड्रॉप केला मला असं वाटतं. थोडासा बॉल खाली राहिला, पण हातातनं चेंडू निसटला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता बॉलला येऊ दिलं शेवटच्या क्षणापर्यंत आणि बॅटचा बाहेरचा हिस्सा तिकडे लागला. थोडासा बॉल खाली राहिला मला असं वाटतंय, पण विकेट किपरनी तो बॉल पकडला. पण अगर बॉल पण सोडला असता तर एकच धाव होती. आता मात्र देखील आडव्या बॅटने खेळला, पण तेवढं काय टायमिंग खास होत नाहीये. दोघं फलंदाज इकडे प्रयत्न करतात, पण प्रयत्नामध्ये यश मिळत नाहीये. 42 धाव फलकावरती. 4.5 ओव्हर्सचा खेळ संपलेला आहे आतापर्यंत. 7 बॉल बाकी आहेत. जो टाइम आहे तो टाइम अनुसार ही प्रतियोगिता चालू झालेली आहे. जबरदस्त सुंदररित्या डाव खेळाडू आहे. रनआउटची संधी होईल का? क्विक रिफ्लेक्शन, पण पंचाचा निर्णय येतोय. OUT आउट. रनआउट झालाय समीर आणि जातोय डगआउटच्या दिशेने. 5 षटक संपलेत आणि धावसंख्या झाली 4 गडी बाद 42 रन. हॅलो हॅलो. चला 5 षटक संपलेत आणि कॅप्टनचं कौतुक करा, तेवढं कमी आहे. 22 मिनिटं झालेत आणि आपण 5 षटक संपवलेत. तो व्हेरी गुड कॅप्टन्सी. मी म्हणेल की कौतुक करेल कॅप्टनचं, तेवढं कमी आहे, कारण वेळेनुसार यूज केले गोलंदाजाला. तर असंच खेळत राहा नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. तिकडे चालू करेल तर आवाज थोडासा तिकडे. आता नाही तिकडे गेलो. फलंदाज किरण सनी शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी फर्स्ट इनिंग मधला वैयक्तिक दुसरं आणि टीमकडनं शेवटचं षटक हाताळण्यासाठी. हा पहिलाच बॉल वेगवान होता आणि त्याच दिशेने बॅक टू बॅक तोच एक दिशा निवडली. एक मात्र असा खेळाडू ज्याच्याकडे मला असं वाटतं 6 ओव्हरमध्ये भरपूर बॉल त्या ठिकाणी गेलेले आहेत. कपिल आता आहे स्ट्राईक वरती. कपिल आणि सनी माहिती एक दुसऱ्याला की त्याची कमजोरी काय आणि त्याचा स्लॉट काय, जेणेकरून तो षटकार मारेल हे एक दुसऱ्याला माहिती आहे. थोडी आता दिशा भटकलाय वाईट आणि त्याच्यावरती हे 1 रन. वाईट +1 आणि धावसंख्या झाली आहे 45. 45 धावाचा धाव फलकावरती. अर्जुनने सुरुवात केली होती अप्रतिम अशी स्ट्रोक सुरुवात त्यांनी केली, तर विस्फोटक सुरुवात. पण अर्जुनचे आउट झाल्याच्या नंतर एकही खेळाडू खेळपट्टीवरती काही करू शकलेला नाही. आई देखील फटका फसलाय. बॉल तर हवेमध्ये आहे. 2 खेळाडू तिकडे येतात आणि हे बघा हातात चेंडू निसटलाय.
आता कॅच सुटला आहे का? मला असं वाटतं सकाळची आपण पाहिलं तर सत्रामध्ये थोडीशी ओस होते की बॉल ओला आहे म्हणून की काय कॅच सुटलाय. रनआउटही देखील झाला, म्हणजे कॅच सुटला आणि त्याच्यानंतर रनआउट म्हणजे काही नुकसान झालेलं नाहीये. आपण झेल सोडला आणि त्याच्यानंतर रनआउट. चला स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील. आतापर्यंत आपण पाहिलं तर 46 धावा झाल्या धाव फलकावरती. कालच्या दिवसामध्ये आपण 80 धावा बनवताना पाहिल्या, 70 धावा बनवताना पाहिला. एक सर्वाधिक ह्या प्रतियोगितेतली जी टोटल 85 रन आत्तापर्यंत. आणि एक्झिबिशन मॅचमध्ये देखील आपण पाहिलं ना तर 81 धावा टूव्हील होत्या आणि त्यामध्ये खान साहेबने काय फटकेबाजी केली होती. शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना आला होता आणि तो सामना जिंकवला. एक एक्झिबिशन मॅचमध्ये पॅन्थरने तो सामना जिंकला. रोहित फलंदाजीसाठी आला. रोहित आणि रोहित आले आणि रोहित गेले. कपिल, ओके कपिल. चला अजून एक विकेट. पण खासियत काय माहिती का इकडे गोलंदाजाची ती लाईन. चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकतो आणि चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकल्याने तर तुमच्यासाठी चांगलंच होईल. चांगलं कराल तर चांगलंच होईल, वाईट कराल तर वाईटच होईल मॅचमध्येही आणि आयुष्यामध्येही देखील. तर नक्कीच सगळ्याशी चांगलंच राहा आणि सगळ्याशी चांगलंच वागा. चेतन नवीन फलंदाज येतोय. 6वा गडी बाद झालाय. 46 धावावरती 3 चेंडू अजूनही शेष आहेत. टप्प्याचा बॉल तर क्लासिकली तर फटका तर फसवलाय, पण एकच धाव इकडे मिळेल. चांगला स्ट्रोक होता, बॅकफुटला जाऊन जागा बनवली होती. कव्हर क्षेत्रामध्ये तो बॉल गेला. 47 धावा झाल्यात धाव फलकावरती. अजूनही 2 बॉल बाकी आहेत फर्स्ट इनिंग संपवण्यासाठी आणि स्ट्राईकला आहे आता रोहित. 50 धावा होतील का हा प्रश्न असेल. 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा बुंदा बॉल इकडे टाकलाय. एकच धाव इकडे मिळेल. एक धाव तर पुणे केली जमिनी लगेच तो पटका आहे. दुसऱ्या धावासाठी जाते तर रनआउटची संधी. फलंदाज तिकडेच थांबलाय. काय इथे दुसऱ्या धावासाठी जात होता पण पार्टनर तेवढा शोध नव्हता कि बाबा आइए एक ही रन है, वहां पर फील्डर मौजूद है और आप 2 रन भाग रहे हो और आधे रास्ते पर रुकना पड़ा बल्लेबाज को. आखिरी गेंद रहेगी इस ओवर की और इस इनिंग की. और इसके बाद जो टॉस होगा दोनों टीम, संतोष भाई बताना है कौन सी टीम है. शैलेश 11 और ओके जो जीतेगा वो टीम. ओके ठीक आहे. आणि डॉट बॉल इकडे झालेला आहे आणि अशा प्रकारे पहिली इनिंग संपली आणि 47 धावा झाल्या धाव फलकावरती. 48 धावा झाल्यात आणि 49चं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. हॅलो 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 अना हॅलो अना. हा यस सर. आवाज आवाज यस आवाज आवाज. हॅलो हॅलो. मैदानात उपस्थित सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो, आज सर्वांचा आपला अभिमानाचा दिवस प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आणि शास्त्रीनगर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आज आपल्याला येथे एकत्र राष्ट्रगीत शास्त्रीनगर गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना एकत्र राष्ट्रगीत म्हणण्याचा येथे संधी मिळालेली आहे. त्याबद्दल आम्ही शास्त्रीनगर गणेशोत्सव मंडळ आणि शास्त्रीनगर सोसायटीचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज आपल्या सर्वांचा अभिमानाचा दिवस. आता आपण येथे प्रजासत्ताक दिनाची सुरुवात करणार आहोत. आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सर्व आपण सूर्य 15 ऑगस्टला अनेक वीरांनी आपल्या जीवनाचं बलिदान आपल्या संस्थाची राखरांगोळी केली, त्यांच्यामुळे आपल्याला तो दिवस दिसला. परंतु खराखुरा आपला भारत देश हिंदुस्थान हा जो प्रजासत्ताक झालो म्हणजे काय, संविधान आपण संमत केलं. त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक
प्रत्येक नागरिकाला राहण्यात अधिकार प्राप्त झाला. मध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेल्या जातीचे, पंथाचे, बोलीभाषेचे राहणार तो जर टाळ्या वाजू आपल्यासाठी. कारण अधिकाराचं कर्तव्य पालन करणं आपलं खूप गरजेचं आहे. आज आपण एक सांगू इच्छितो की मी काय करणार, माझी ड्युटी काय आहे. तर किमान मी देशाप्रती मी स्वच्छता पाळू शकतो. याच मैदानामध्ये आपण जिथे राहतो त्या राहत असलेल्या सोसायटीमध्ये, त्या वसाहतीमध्ये, आपल्या घरामध्ये आपण स्वच्छता ठेवूया. मैदानामध्ये खेळतो, मैदान स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि प्रदूषण रोखण्यासाठी आपण प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करूया. आपण अजून जर मला काय सांगायचं असेल तर त्याची झाडं लागतात, त्या झाडाला भले आपण लावू नका, पण तोडू पण नका. त्या झाडाला जमेल तेव्हा पाणी घाला. आमचं गणेशोत्सव मंडळ शास्त्रीनगरचं यावर्षी डायमंड ज्युबली आहे. 60वं वर्ष आमचं आहे. आम्ही संकल्प केला आहे की 60व्या वर्षामध्ये सर्व उत्सव आम्ही मोठेच करतो, परंतु किमान 60 झाडं आपण या गणाच्या परिसरात लावणार. आणि कापडी पिशवीचा वापर करण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो. आता आपण आज 26 जानेवारी आहे. आपण बघतोय की गेले 4 दिवस, आज 14 दिवस आहे, खान साहेब ही स्पर्धा सुरू आहे. अनेक मला वाटतं सर्वच मुलांना इथे खेळण्याचा आनंद मिळाला. त्यासाठी रमजान त्याचे संपूर्ण टीम यांचे खरंच अभिमान आहे आणि आनंदही वाटतो. परंतु हे खेळताना आपण आपल्या आवाजाची ते कमी ठेवली पाहिजे, जेणेकरून लोकांनाही आनंद घेता येतो. आणि यामध्ये आज जे संघ खेळत आहेत त्या सर्व संघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हार जीत होत राहणार. एक संघ जिंकणार आणि 15 संघ हरणार, परंतु हरलेला संघच उद्या जिंकू शकतो. त्यामुळे आपल्या स्पोर्ट्समन स्पिरिटसारखं सोपं काम नाही. खेळामध्ये ती एक अशी एकरूपता आहे की ज्यामध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक RSSच्या आम्ही 2 नेते नामस्मरण करतात. आपण पण या. तर सर्वांनी मिळून माझा तर आता असं मी काय होत आहे ना की आपण काहीतरी मैदानामध्ये नियमावली टाकली पाहिजे. जो हम मैदान में रूल्स बनाएंगे, हम लोग बनाएंगे. ये जो माध्यम से क्रिकेट के अलावा वॉलीबॉल है, फुटबॉल है, कुछ लोग जॉगिंग ट्रैक पे चलते, कोई योगा करते, सबको ये इसका लाभ लेना. और ऐसा मुझे लगता है कि ये या आमच्या सर्वांचे लहान आणि प्रोफेसर झाले उभा नायडू यांनी अनेक मुलांना घडवलं. त्यांच्या हस्ते आपण ध्वजवंदन करणार आहोत. आणि मी विनंती करतो या सर्व हे 2 शब्द बोलतील, त्यानंतर होईल, राष्ट्रगीत होईल आणि तुमचा आता जे बडी गरम झालेली आहे ती थंड होणार नाही याची आम्ही या शास्त्री मैदानामध्ये विविध कार्यक्रम होतात. बॉडी बिल्डिंग, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल, जॉगिंग ट्रॅक आहे. आणि ह्या मैदानामध्ये जेवढे कार्यक्रम होतात आपला सहभाग, आपला सहकार्य लाख मोलाचं असतं. परंतु गोरेगावचा वर्ल्ड कप ज्याला बोलला जातो, जो खान साहेब लेजंड ट्रॉफी या मैदानामध्ये खेळवली जाते, 36 संघामध्ये खेळवली, एवढा मोठा टुर्नामेंट येथे. काय वाटतं तुम्हाला आपल्या ह्या मैदानाबद्दल, आयोजक रमजान खान बद्दल? पर्व आहे 10व आहे आणि स्पर्धा हे लक्षात ठेवा. मैन पावर आणि फिनेंशियल पावर ये दोनों का भी संगम होना चाहिए. मेरे पास 100 कार्यकर्ते हैं और 100 काम करते हैं.
ये बात 10 लाख रुपए है और 2 कार्यकर्ते ने कोई काम करें, मगर अगर दोनों चीज़ों साथ में चलेगी और ये काम ये खान रिजल्ट उनके देखने के मिला है। फिर एक बार 10वें एडिशन के लिए हम तालियां बजाएंगे और स्पेशली हमारे आरएसएस के टीम के लिए भी तालियां बजाओ जो सुबह 7:30 बजे आए हैं मगर ध्वजवंदन के लिए यहाँ रुके हैं। तो फिर एक बार कहूँगा कि ये देश मेरा है, ये देश हमारा है, हम सब साथ में हैं। कर्तव्य इतना ही करो, स्वच्छता रखो, पिछवी का वापर मत करो और जल का उपराम पानी को सेव वाटर। धन्यवाद। जय हिंद। और हमारे कुमार नायडू मी कुमार नायडू विनंती करतो की आपण ध्वज सर्वांनी ध्वजाकडे हात करायचा। हा सर्वांनी एक साथ सावधान होंगे, सावधान। हम अब ध्वज लहराएंगे, उसके बाद मैं सलामी दूंगा और राष्ट्रगीत होगा। कुमार नायडू आप ध्वज को लहराएंगे। एक साथ सलामी दो, सलामी। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, मराठा द्राविड उत्कल वंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलरित रंगा। तव शुभ नाम जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे, जय हे, जय हे, जय जय जय। हाथ नीचे। भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे। धन्यवाद। धन्यवाद यूट्यूब, धन्यवाद संतोष, धन्यवाद यूट्यूब, धन्यवाद। खाली आपण वळूया खेळाच्या दिशेने। एक इनिंग झालेली आहे, सुरुवात करायची आहे। अरे वाह, फोटोग्राफर अपना। हेलो हेलो, महेश सर, महेश सर, सनी देखे जाना। महेश सर,
चला वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहेत खानसा प्लेजर ट्रॉफी 2026 सीझन 10 ध्वजारोहणाचा कार्यक्रम. आदरणीय गावडे साहेब आणि संपूर्ण टीम यांच्या शुभ हस्ते करण्यात आल्या होत्या. प्रोलिंग्स वाहिनीवर लाईव्ह ते ध्वजारोहण आपण पाहिलं. चला 49 रन बनवायचे. तर पहिली मॅच आपल्या समोर प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. संजय भाई 12 मॅन पाठवायचा आहे. पहिला बॉल सेकंड इनिंगचा बॅकफुटला गेलं, कट केला कव्हर क्षेत्रामध्ये. खेळाडू बाहेर रनआउटची संधी होईल का? पण आपलं खातं उघडलं पहिल्याच बॉलवरती. सुरुवात केली होती कर अर्जुनने, पण ज्या सुरुवातीनुसार स्कोर आपण पाहत होते की 70-80 धावा बनतील, पण त्यानंतर अर्जुन आउट झाला. रोहित 9:25 पहिला चेंडू फेकण्यात आला होता. याच्यानंतर आता टाइम स्टार्ट होईल. चांगला बॉल इथे म्हणावा लागेल, पण पंचाचा निर्णय काय येतो? यस, वाईड बॉल. जॉबस्टमची जी रेषा आहे पहिली दुसरी, त्यानुसार शफल पॉईंट देखील झाला नव्हता फलंदाज, जेणेकरून की काय पंचाचा निर्णय ते वाईड बॉल. चांगला बॉल. ओहो, वॉट अ शॉट. जाग्यावरून फक्त दिशा दिली, बॅटचा फेस खोलला, तोंड उघडलंय आणि फक्त टायमिंग, क्लास, नजाकत या स्ट्रोक वरती. विजयच्या बॅट मधून बॅकफुट पंच, सुंदर स्ट्रोक. दोन बॉल झालेत आणि 8 धावा झाल्यात. 10 फलकावरती अप्रतिम इथे स्टार्ट केलेली आहे. अजून एक पायावरती बॉल तर टाकलाय. शफल झाला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता आणि थोडस बाजूने बॉल गेलाय म्हणावं लागेल. बाल बाल बचे या पर विजय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. हा क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन. टाकल्याच्या नंतर बॉलने टप्पा घेतला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय. हे चेंज ऑफ पेस करणं खूप महत्वाचं आहे. पण षटकाराच्या नंतर कमबॅक केलंय. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. अजून एक. आता इथे दिशा भटकलाय. व्हाईट बॉल. इथे पंचाचा निर्णय येतोय. 2 षटक चांगल्या टप्प्यावरती बॉल आणि आता थोडीशी दिशा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होता गोलंदाज, पण त्या टप्प्यावरती बॉल पडला नाही. दिशाहीन गोलंदाजी. 9 धावा झाल्या धाव फलकावरती. 2 चेंडू अजूनही शेष. चांगला बॉल. बॉल तर हवेमध्ये आहे, फटका फसलाय. कपिल येतोय बॉल खाली. विकेटचं होई पतंग. षटकाराच्या नंतर काय कमबॅक केलं इकडे गोलंदाजाने आणि पहिल्याच ओव्हरमध्ये इथे विकेट मिळवून दिलाय आपल्या टीमला. 9 धावावरती पहिला गडी बाद. विजय बॅक टू द डग आउट. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला होता. शेवटचा बॉल इथे आलाय डॉट आणि पहिल्या समाप्तीच्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9 रन.
प्रियम अंडर 19 मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी टाकली होती. 2 मॅडन ओव्हर टाकण्यात आल्या होत्या आणि तो गोलंदाज आता येतोय गोलंदाजी एंडवरती. द यंगस्टर, द टॅलेंटेड असा एकमात्र गोलंदाज प्रियम पांडे. चला ते अंडर 19 होते, ओपन लॉट आहे गोरेगावचे आणि प्रियम आहे गोलंदाजीवरती सज्ज होते. वैयक्तिक पहिल्याने टीमकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रियम पांडे. 9 धावा झाल्या धाव फलकावरती. प्रोलिंग वाहिनीवर आपण पाहतोय खानसा प्लेजर ट्रॉफी लाईव्ह ही प्रतियोगितेचा आजचा शेवटचा दिवस. पहिलाच बॉल अकुटप्प्याचा टाकलाय, पुलतर केला, मारण्याचा प्रयत्न होता पण धावा किती येतील घोषंकित एरियामध्ये 1 धावांसाठी. आता दुहेरी अक्षरामध्ये येते 10. आकडा हा नक्कीच लक्षात राहील कारण हे वर्ष आहे 10वा. सीझन 10 म्हणजे खानसा प्लेजर ट्रॉफीचे 10वा वर्ष. हा आकडा नक्कीच लक्षात राहील सर्वांच्या आणि खानसाबलाही देखील हा आकडा लक्षात राहील की सीझन 10 मध्ये काल त्याने काय धुमाकूळ घातला होता या मैदानावरती. 1 ओव्हरमध्ये 26 धावा बनवायच्या होत्या. तदनंतर तो सामना जिंकवला रमजानने. बॉल तर इकडे सोडलाय. पाव्या पंचाचा निर्णय काय येतो? यस, जो निर्णय या त्या निर्णयावर ठाम. व्हाईट बॉल इकडे असेल. एक्झिबिशन मॅच सामना रंगला होता कालच्या दिवसामध्ये लायन विरुद्ध पॅन्थर्स आणि काय लाज जवाब तो सामना काय समा बांधला होता रमजानने. चांगला बॉल, यॉर्कर बॉल टाकलाय तिकडे. खेळाडू आहे कपिल, 1च धाव इकडे मिळेल. आता इकडे 48 धावाही देखील बनवल्यात. 49 धावाचं लक्ष आहे. जर का आपण गोलंदाजी चांगली केली ना, जसं प्रियम पांडेने अंडर 19 मध्ये जे परफॉर्मन्स केले तो 2 मॅडन ओव्हर सटक लाईन आणि लेंथ ती गोलंदाजी केली होती, तीच अपेक्षा असेल देखील इकडे खेळाडूंना की प्रेक्षक पाहूया. आजच्या दिवसामध्ये आपण प्रेक्षक पाहणार आहे, त्यांची गर्दी होईल. आजच्या दिवसामध्ये शेवटचा दिवस आहे, 26 जानेवारी सुट्टीचा दिवस आहे आणि नक्कीच प्रेक्षकांची गर्दी आज आपल्याला पाहायला मिळतील. धोनी आहे तिकडे, एकदा पूर्ण केली पण थोडंसं बॉलवरती आला नाही, फंबल झाला आणि बघता बघता 2 धावा इकडे पूर्ण केल्यात संजितने. पाय दृश्य, प्रेक्षकांचं दृश्य आपण पाहतोय प्रोलिंक वाहिनीवरती खानसा प्लेजंट ट्रॉफी मध्ये. सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवसामध्ये गोरेगाव महोत्सव चालू आहे, तो म्हणजे खानसा प्लेजंट ट्रॉफी. त्याला पाहण्यासाठी आमचे मायबाप प्रेक्षक. चांगला क्लासिकल ड्राईव्ह, वेग तर भन्नाट होता पण बॉल आताच राहिलाय आणि दुसऱ्या धावासाठी देखील गेला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, बिटवीन द 2 बॅट्समन. सुंदर रनिंग, इक्का दुक्का काढून काढून इकडे धावसंख्या वाढवत आहेत. प्रेक्षक येथील प्रेक्षक आहेत मायबाप प्रेक्षक. आपण मायबाप प्रेक्षक आहेत म्हणून की काय या प्रतियोगितेला एक नवीन ऊर्जा मिळते. प्रेक्षकांमुळे तर सजलेली असते ही प्रतियोगिता, कारण आपण आहात तर ही प्रतियोगिता आहात. बॅनर आपण पाहू शकता खानसाप लेजंड ट्रॉफीची देखील मैदानाच्या चारीवर खानसाप आणि फक्त खानसापच आहे. पाव्या बॉल कुठं लँड झालाय आणि पाव्या पंचाचा निर्णय काय तो 1च रन. 360 ग्राउंड नाहीये जेणेकरून की काय जे घोषित गिरी आहे त्या ठिकाणी बॉल गेले तर तुम्हाला 1च धाव इकडे मिळेल. धाबा बनवायचे असेल तर तुम्हाला व्ही मध्ये स्क्वेअर मध्ये धाबा बनवावे लागतील. सुंदर असं मैदान, मैदानाच्या चारीवर आपण पाहतोय बिल्डिंग, झाडे. हीच मजा आहे दर सालामध्ये. जानेवारी महिना म्हटला की खानसाप लेजंड ट्रॉफी तुमच्या आणि आमच्या भेटीला येते. टप्प्याचा बॉल, स्टायलिश स्ट्रोक, पण धावा किती येतील पाहायचंय. 1च धाव इकडे येईल पण फटका अप्रतिम इथे सजावला होता. ह्या 1च्या मदतीने 18 धावा झाल्या धाव फलकावरती. 1 गडी बाद 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर. आता 3रं ओव्हर असेल, हे बोनस ओव्हर असेल ज्यामध्ये ह्या ओव्हरमध्ये आपण जितक्या धावा बनवणार त्याच्या डबल डिजिट मध्ये तुम्हाला धावा मिळतील. संजय भैया चला घाई करायची नाहीये,
बोलू का असं? पार्थ. तिसरं षटक बोनस ओव्हर म्हणावे लागेल. जेवढ्या धावा आपण बनवणार डबल डिजिटमध्ये तुम्हाला धावा मिळतील, तुमच्या खात्यामध्ये ॲड होतील. पार्थ येतो गोलंदाजी एंडवरती, तिसरं षटक घेऊन येतोय. 9च्या सरासरीने 18 धावा झाल्या धावफलकावरती. आपण पाहतायत खानसा प्लेजंट ट्रॉफी सीझन 10. समालोचन कक्षामध्ये नुकतेच आता जॉईन झालेत माझे मित्र मीरा भाईदरचा एक बुलंद आवाज गौरंग कदम सर. थोड्याच वेळामध्ये आपण त्यांचाही देखील गोड आवाज ऐकणार आहे दुसऱ्या मॅचमध्ये. पहिलाच बॉल इथे लेगच्या दिशेने खेळला, एकच धाव इकडे मिळेल. जितक्या धावा आपण ह्या ओव्हरमध्ये बनवणार डबल धावा तुम्हाला ॲड करून मिळतील तुमच्या खात्यामध्ये. अजून एक चांगला बॉल थोडासा आत राहिला आणि बॅटचा आकडा लागून विकेट किपरच्या बाजूने जातोय. 1 धावांसाठी 20 धावा झाल्या तर धावफलकावरती तिसरं षटक चालू आहे. बोनस ओव्हर म्हणावे लागेल. एक का डबल अशी ही ओव्हर. सुंदर बॉल पडल्याच्या नंतर टप्पा खाल्ला. खेळाडू आहे पण काय फरक पडत नाही फलंदाजाला. जसा बॉल मारला त्यानुसार डायरेक्ट वेगाने पळत सुटले आणि 3 बॉलवरती सलग 3 धावा इकडे आल्यात. संजय भैया होते तिकडे, आता संजय भैया जातोय स्लिपच्या दिशेने आणि पॉईंटच्या दिशेने आपण पाहतोय कपिल याला. 21 धावा झाल्या धावफलकावरती. 1 गडी बाद. पुन्हा एकदा कट केलाय तिकडे बॅकवर्ड पॉईंट आणि गलीच्या मधून चेंडू जातोय 1 धावांसाठी. जिथे जिथे फिल्डर लावलेत ना फिल्डरच्या मधून बॉल जातोय. ही टेक्निक आपण पाहिली ह्या तिसऱ्या ओव्हरमध्ये की कसे 1-1 2-2 रन बनवायचे, तर स्कोरबोर्ड वाढवायचा आहे, इनिंग कशी बिल्डअप करायची चालू ठेवायची ही या तिसऱ्या ओव्हरने आपल्याला शिकवलंय. वेट अँड वॉच आपल्याला म्हणावं लागेल की बॉलला येऊ देते, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहतोय. अजून एक चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, थोडासा वेग होता या बॉलवरती. 5 बॉल टाकले त्यांनी, 5 बॉलवरती 5 रन आलेत. सर तिसऱ्या ओव्हरने देखील आपल्या आणि डबलचं काय महत्व आहे ते ह्या ओव्हरने सगळं काहीतरी सांगितलंय. म्हणून सीझन 10 सगळ्यांना आठवण राहील अशी ही प्रतियोगिता. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह, पण हातात चेंडू निसटलाय. 1 धाव इकडे केली, दुसऱ्या धावासाठी जातील का पण नाही. 6 बॉलवरती 6 रन आले तर यानी की 6 + 6 म्हणजे 12 धावा तुमच्या खात्यामध्ये येतील, तुमच्या स्कोअरबोर्डमध्ये लावल्या जातील. 30 धावा झाल्या धावफलकावरती आणि आता जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 19 रन बनवायचे. रोहित यादव. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पाहतात खानसा प्लेजंट ट्रॉफी 2026 सीझन 10, मानाची अभिमानाची ही प्रतियोगिता. हो अकोटप्याचा बॉल, बराच बाउन्स इथे मिळाला. स्क्वेअर लेग पंचाने पहिले संकेत सांगत असताना की सर हा वाईट बॉल आहे अँड 1 फॉर दी ओव्हर. पंचांचा निर्णय येतोय 31. आता समीकरण आपण पाहिले 18 बॉल 18 रन.
ओहो चांगला बॉल सरळ दिसले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल थांबेल का? दोन खेळाडू तिकडे आहे. सुंदर फिल्डिंग इकडे समीरची. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होता पण बॉल इथे अडवलाय आणि मला असं वाटते 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. चांगली फिल्डिंग. 33 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आहा क्या बात है. गति में परिवर्तन विकेट कीपर के हाथों में. लाजवाब गेंद है ये. जानते हैं गेंद को किस तरीके से उंगलियां घुमाना गेंद के ऊपर. कभी बॉल बाहर अंदर. ये खासियत है गेंदबाज की. एक और बढ़िया गेंद. बैट का अंदरूनी किनारा और गेंद जाएगी थर्ड मैन के क्षेत्र में. डिक्लेयर एरिया में. इस 1 रन की मदद से टीम का स्कोर धीरे धीरे बढ़ते हुए अब 34 रन 1 विकेट के नुकसान पर. 15 गेंदों में 15 रन की आवश्यकता. इस मुकाबले को जीतने के लिए कंपलसरी चेस है. अब देखना यहां से एक फील्डिंग टीम कमबैक करती है या नहीं. जी हाँ बिल्कुल. काफी बढ़िया गेंद थी यहाँ पर लेकिन मात्र यहाँ पर भी 1 ही रन मिलेगा. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. 1 रन से स्कोरबोर्ड चलता हुआ. इस 1 की मदद से टीम का स्कोर 35 रन. 36. ओके माफ कीजिए 36 रन. चांगला बॉल. मनगटाचा वापर केलाय. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट इथे खेळलाय. 1च धाव इकडे मिळेल. एक धावून इथे धाव. माहिती आहे इथे फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा आपण जोखीम करायचा नाहीये. सिंगल डबल नाही देखील धावा बनवतील. लक्ष तेवढे छोटे बॉल टू बॉल रन आहेत. त्या विचार करून दोन्ही फलंदाज इथे फलंदाजी करत आहेत. बाउंड्री लाईन छोटी पण त्यांना माहिती की विकेट इथे नाही करून द्या. विकेट इथे द्यायचा नाहीये. क्या बात है. लाजवाब स्ट्रोक. गेंद की लाइन पर आए थे बल्लेबाज और खेल दिया उसे डिक्लेयर एरिया में. 1 रन तीसरे ओवर का जैसे कि खेल ये चलता हुआ लेकिन चौथी ओवर है. 1 रन यहाँ पर बटोरे दोनों बल्लेबाजों ने. अब 4 ओवर की हुई ये समाप्ति और 4 ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर पक्का बोलो भाई. वही कंफर्म बोलो फिर गलत हो जाएगा. हम लोग को ही पकड़ेंगे फिर. 37 रन. चला बॅटिंग पॉवर प्ले. पंचाचा निर्णय येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा 37 धावा धाव फलकावरती. जवाहरनगर वाल्यांचा कॅप्टन आला असेल तर रेडी राहायचं आपण. जवाहरनगर के कैप्टन अगर आए रहेंगे तो आपको रेडी रहना है. इसके बाद आपकी मैच होगी. प्रियम पांडे अंडर 19 मध्ये धुमाकूळ घातली होती. 2 मॅडन ओव्हर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होता असा यंग टॅलेंटेड हा गोलंदाज. सुफियान सांगतोय अगर ये या मॅच मध्ये देखील मॅडन ओव्हर टाकला तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल इकडं प्रियमला. चला जाऊया मॅचच्या दिशेने. चला फिल्डिंग टीम जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 25 मिनिटं तुम्हाला देण्यात आलेली आहे. प्रियम ये चले. प्रियम 12 गेंदों में 13 रनों की आवश्यकता. इस मुकाबले को जीतने के लिए बैटिंग पावर प्ले लिया गया है बैटिंग टीम की ओर से. पहली गेंद. ओ क्या बढ़िया गेंद. क्या टप्पे पे ये गेंद गिरी है. पेस भी है और ये गेंदबाज खास भी है. 37 थोड़ी 12
ओहो काय जबरदस्त बॉल आहे. कधी बॉल सरळ कधी टप्पा. सर खास महत्वाचा पाहिलं ना याचा टप्पा अप्रतिम अशा टप्प्यावरती असतो. वेगही देखील आहे, व्हेरिएशन देखील आहे. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत प्रेम भाई के लिए. तो 200 रुपये आया है. एक और मैडन ओवर डालिए और 200 रुपये लेके जाइए. अजून एक बॉल तर हवेत. पर सुफियान यहाँ पर बहुत ही खुश कि भैया मेरे 200 रुपये बच गए. एक रन. तिसऱ्या बॉलवरती एक रन आलाय म्हणजे काय जबरदस्त आहे ते लय मध्ये दिसतोय. अंडर 19 पासून ते ओपन लॉट मध्ये देखील प्रियम आणि प्रियम. गौरव सर आता तर यंग आहे अजून तर याला भरपूर क्रिकेट खेळायची इथं सुरुवात झालेली आहे आता. पण नक्कीच प्रोलिंग स्पोर्टच्या वाहिनीतून आणि ह्या खानसापमधून नक्कीच प्रियमवरती सगळ्यांच्या नजरा असतील. यंग टॅलेंट आपण पाहतोय आणि हे यंग टॅलेंट जी संधी देतात ना ते फक्त खानसाप लेजंड ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती. 8 बॉलमध्ये 10 धावा बनवायच्यात. काय मॅच मध्ये येईल का ट्विस्ट. एखादा विकेट एखादा डॉट बॉल पाहायचं हे 2 निर्णायक बॉल. आणि जर आपल्याला कळेल की शेवटच्या 6 बॉलवरती किती धावा ठेवतील. इकडे प्रियम आतापर्यंत 4 बॉलमध्ये मात्र 2च रन दिलेत प्रियमने. लय मध्ये आलाय आणि क्या बात है. तेज तर्रार गेंद जड़ में डाली हुई गेंद थी. बल्ले का सी फेस खोला मुंह खोला था यहाँ पर बल्ले ने और एक रन चुराते हुए दोनों बल्लेबाज. मैच का समीकरण देखना है. अब 7 गेंदों का खेल बाकी और रन बनाना है जीतने के लिए 9 रन. ये निर्णायक गेंद रहेगी. अब देखना है इस गेंद पर प्रियम क्या करते हैं. 7 बॉल 9 रन. व्हाट अ मैच. क्या बात है. तेज तरह ट्रैकिंग स्ट्रोक यहाँ पर खिलाड़ी वहां पर मौजूद. ये गलती हुई. ये गलती होनी नहीं चाहिए आपसे. यहाँ 1 रन था. आउटफील्ड खास थी लेकिन यह गेंद आपके आगे से उड़ी है. एफर्ट किया था लेकिन ये भारी पड़ेगी 3 रन. क्या खेला था. तेज स्ट्रोक था. ताकत झोंकी थी इस बॉल पर और लेकिन खिलाड़ी से गेंद आगे उड़ी. अब यहाँ पर खिलाड़ी करे तो क्या करे. ग्राउंड शॉट था. खिलाड़ी को लगा कि गेंद नीचे रह जाएगी लेकिन आगे से गेंद उड़ी. अब 6 गेंदें बची है और 5 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए. पाहू शकता आपण प्रेक्षक आनंद घेत आहेत खानसाप लेजंड ट्रॉफीचा. प्रेक्षक वर्ग पाहतोय. सुरुवात झालेली पण नक्कीच जसे जसं दिवस मावळेल संध्याकाळ होईल दुपार होईल तसं तसं नक्कीच प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती होईल. खरंनी लाडाची प्रतियोगिता आहे. तुमची आणि आमच्या ही घरची प्रतियोगिता आहे. ज्या प्रतियोगितेचं नाव आहे खानसाप लेजंड ट्रॉफी. 2015ला सुरुवात झाली होती आणि 2026 पर्यंत आताही देखील ही प्रतियोगिता चालू आहे. प्रतियोगितेचा धाव अपील करतायत पण अपील पेटाळले तिकडे. अजूनही मॅच मध्ये ते चुरस आहे. विकेट आणि डॉट बॉल तुम्हाला मॅच मध्ये आणू शकतील. कपिल आला निर्णायक ओव्हर घेऊन. लेग बायचा इशारा पंचांचा. 5 बॉल मध्ये 4 रन बनवायचे. 5 शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना आलाय म्हणजे हार मानलेली नाही. शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही लढू असं सांगत असताना ओहो क्या बात है. बहुत हो गया. अब 6 रन मारकर मेरी टीम को जिताना है आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय फ्रेंड्स 11 या संघाने. आणि पुढील आवाज माझे मित्र मीरा भाईंदरचा एक बुलंद आवाज गौरव कदम सर यांच्याकडे मी पुढील जिम्मेदारी सोपतो सर. बोला एकदा बोला. हॅलो 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 संजय भैया.
या पुढील सामना फ्रेंड्स 11 वर्सेस शैलेश 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेल की त्यांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. संजय भैया आपसे रिक्वेस्ट है आप